नमस्कार शेतकरी बांधवांनो. पुढची काही मिनिटं फार महत्त्वाची आहेत, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. ही आहे आजची सर्वात मोठी आणि तातडीची अपडेट. हवामान, बाजारभाव आणि सरकारी योजनांमध्ये एकाच वेळी मोठे बदल होत आहेत. त्यामुळे आज घेतलेला एक निर्णय आपलं भविष्य ठरवू शकतो. चला थेट अपडेट्स पाहूया. आजच्या 4 मोठ्या बातम्या ज्यावर आपलं लक्ष असलंच पाहिजे. पहिली, निसर्गाचा एक मोठा इशारा. दुसरी, बाजारात कांद्याचे दर कोसळलेत. तिसरी, सोयाबीन आणि कापूस कधी विकायचा याबद्दल एक मोलाचा सल्ला. आणि चौथी, सरकारी योजनांबद्दल एक महत्त्वाचं अपडेट. चला वेळ न घालवता सुरुवात करूया. सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाची बातमी, हवामानाचा रेड अलर्ट. ज्यांची पिकं काढणीला आलेली आहेत किंवा ज्यांनी नुकतीच काढणी केली आहे त्यांच्यासाठी ही एक धोक्याची सूचना आहे. हवामान खात्याचा अंदाज खरंच खूप गंभीर आहे. पुढच्या 48 तासात जोरदार पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तविली आहे. याचा सरळ अर्थ काय होतो तर काढणीला आलेलं पीक किंवा शेतात असलेलं पीक 100% नुकसानीच्या धोक्यात आहे. त्यामुळे अजिबात वेळ घालवू नका. काढलेलं पीक असेल तर ते ताबडतोब सुरक्षित ठिकाणी हलवा. एक क्षण महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. आता वळूया बाजाराकडे. इथे तर कांदा उत्पादकांसाठी खूप मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय. ही बातमी आपल्या सगळ्यांची चिंता वाढवणारी आहे. झाले काय की बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक इतकी जास्त वाढली आहे की दर अक्षरशः कोसळलेले आहेत. अनेक ठिकाणी तर भाव 500 रुपयांच्याही खाली गेलाय. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च तर सोडाच, पण गाडी भाडं काढणंही मुश्किल झालंय. कांद्याच्या दरांनी तर चिंता वाढवली आहे. पण मग सोयाबीन आणि कापसाचं काय करायचं? इथे काही संधी आहे का? चला बघूया तज्ज्ञ काय म्हणतायत. हा निर्णय घेणं आता खूप महत्त्वाचं आहे. तज्ज्ञांच्या मते सोयाबीनचे दर आता कमी असले तरी पुढच्या महिन्यात ते वाढण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे सल्ला अगदी स्पष्ट आहे. आत्ता विक्री थांबवा, माल साठवून ठेवा. आणि कापसाबद्दल बोलायचं झालं तर बाजार सध्या जरा मंद आहे, पण काही व्यापारी तेजीचा अंदाज लावतायत. त्यामुळे इथे सल्ला आहे, थांबा आणि वाट पहा. घाईघाईने विक्री करणं नुकसानीचं ठरू शकतं. आता पाहूया सरकारच्या गोटात काय शिस्तय. कारण इथे ना एकाच वेळी दिलासा आणि चिंता दोन्ही बातम्या आहेत. सध्या दोन बाजूंनी सरकारवर दबाव वाढतोय. एकीकडे रखडलेल्या पीक विमा अजूनही न मिळाल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत आणि आंदोलनाचा इशारा देत आहेत. तर दुसरीकडे एक चांगली बातमी चर्चेत आहे, ती म्हणजे संभाव्य कर्जमाफीची. यावर लवकरच काहीतरी निर्णय होण्याची शक्यता आहे. ही एक अत्यंत तातडीची सूचना आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातल्या बदलांमुळे DAP आणि युरियाच्या किमती लवकरच वाढणार आहेत. त्यामुळे जर पुढच्या हंगामासाठी खतं खरेदी करायची असतील तर ती आत्ताच करा. उद्याची वाट बघू नका, नाहीतर जास्त पैसे मोजावे लागतील. आणि आता एक चांगली बातमी. सरकारने MahaDBT पोर्टलवर ट्रॅक्टर, पाईपलाईन आणि ठिबक सिंचनासाठी नवीन अनुदान योजना जाहीर केल्या आहेत. याचा लाभ घेण्यासाठी आजच तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जा किंवा थेट ऑनलाईन अर्ज करा. ही संधी सोडू नका. तर मग या सगळ्या माहितीचा सार काय? आज दिवसभरात आपल्याला नक्की काय करायचं आहे? चला एका नजरेत पटकन समजून घेऊया. आजचा मास्टर प्लॅन अगदी सोपा आणि सरळ आहे. पहिलं काम, सोयाबीन आणि कापसाची विक्री थांबवायची. दुसरं, काढणी केलेलं पीक वादळी पावसापासून वाचवायचं. तिसरं, DAP आणि युरिया खतांची खरेदी आजच्या आज करायची. आणि चौथं, MahaDBT पोर्टलवर जाऊन नवीन अनुदानासाठी अर्ज दाखल करायचा. चला पुन्हा एकदा लक्षात घेऊया. विक्री थांबवा कारण भाव वाढणार आहेत. पिकांचं संरक्षण करा कारण निसर्गाचा धोका समोर आहे. खतं खरेदी करा कारण दर वाढणार आहेत. आणि अनुदानासाठी अर्ज करा कारण ही एक नवीन संधी आहे. हे 4 मुद्दे आजच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. बाजार, हवामान आणि सरकारी धोरणं हे सगळं एकाच वेळी बदलत असताना आपल्या शेतीसाठी आजचा तो एक महत्त्वाचा निर्णय कोणता असेल जो आपलं उद्या बदलू शकतो? नक्की विचार करा, कारण योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णयच नेहमी फायद्याचा ठरतो.